नमस्कार मित्रांनो, स्वामीजी इन्स्टॉलेशन एंटरप्राइजेसमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवत आहे 300x40चा पूर्ण AC फॉर्म. तर आज तुम्ही बघू शकता सर्व शेतकरी बांधवांसाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे. तो व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच की नवीन शेतकरी ह्या व्यवसायामध्ये पडत आहेत कुक्कुटपालन. तर त्यांना माहिती नसतं की कसं शेड बांधायचं, किती काय कोणती गोष्ट कशी केली पाहिजे. तर मी आज तुम्हाला दाखवतो आहे. तर आज हा शेडची लांबी रुंदी आहे, ह्या शेडची लांबी आहे 300 फूट लांब आणि 40 रुंदीला आहे. 300x40चं हे पूर्ण AC शेड आहे. तर इथे गारटेक कंपनीचा आपण फीडर सिस्टीम लावलेली आहे. बघू शकता तुम्ही 5 फीडिंग लाईन गारटेकच्या लावलेल्या आहे आपण इथे. हे बघा, याला हॉपर म्हणतात. तर हे बघा, तुम्ही बघू शकता फीड याच्यातून टाकल्यावरती ॲटोमॅटिक पद्धतीनं या पाईपद्वारे प्रत्येक फीडरमध्ये फीड जातं. आणि या शेडमध्ये आपण 6 ड्रिंकिंग आणि विथ 5 फीडिंग लावलेले आहे. तर या साईडला बघू शकता तुम्ही कूलिंग पॅड आहे. आपण या 300 फूट लांबीच्या शेडला आपण 50 फूट लांबीचा कूलिंग पॅड घेतलेला आहे. आपण 50 फूट लांबीचा कूलिंग पॅड घेऊन प्लस साईडनं आपण सीट न देता ह्या शेडला कर्टन दिलेला आहे. हे बघा, साईडनं आपण पूर्ण एअर क्लोज कर्टन लावलेला आहे शेडमध्ये. वरती बघू शकता तुम्ही 330 मायक्रॉनची आपण सिलिंग केलेली आहे. हे बघा, एकदम टाईट पद्धतीनं, एकदम कुठेही एअर लीक न होता आपण शेडमधून पूर्ण हवा ही फॅनद्वारेच बाहेर काढायची आहे आपल्याला. त्यामुळे आपण 330 मायक्रॉनची सिलिंग प्लस साईड कर्टन ही 330 मायक्रॉनचे घेतलेले आहे आपण. हे बघा, पार्टिशन लावलेले आहे इथं. आता पूर्ण शेडचं इन्स्टॉलेशन पूर्ण कंप्लीट झालेलं असून तुम्ही बघू शकता इलेक्ट्रिकलचं काम आपलं कंप्लीट झालेलं आहे. हे बघा, आपण एका कैचीला 5 लाईट घेतलेले आहे जेणेकरून आतमध्ये अंधार पडायला नको, म्हणजे सावली वगैरे. हे बघा, फीडरची सावली वगैरे कुठेही नाही. पूर्ण शेडमध्ये लाईटचा पूर्ण उजेड झालेला आहे. आता दिवसाचे 12 वाजलेले शेड बघू शकता तुम्ही. पूर्ण कुठेही आतमधून एक साधा हे सुद्धा उजेड सुद्धा येत नाहीये. आपण प्रत्येक कैचीला इथं स्विच घेतलेला आहे जेणेकरून या होल्डर लाईनला कुठं काही प्रॉब्लेम झाला तर ते आपण होल्डर इथं डायरेक्ट बंद करून स्विच. हे पॉईंट बघू शकता तुम्ही, इकडे 3 फेजचा पॉईंट आहे आपलं व्हीटरसाठी घेतलेला आहे. आणि हे बटन आहे इकडे सिंगल. हे आपण प्रत्येक हे पूर्ण लाईट एका कैचीचे होल्डरचे लाईट बंद होतील या स्विचद्वारे. हे बघा, तर आता नवीन शेतकरी म्हणतील आता इथं मध्ये काय लावलेलं आहे. तर मध्ये ही विंचिंग सिस्टम आहे. विंचिंग सिस्टम म्हणजे काय? विंचिंग सिस्टम म्हणजे ही फिडिंग लाईनची विंच आहे. म्हणजे फिडिंग हे आपण याला हँडल येतं फिरवायला. हे फिरवल्यावरती ही लाईन ऑपरेट होऊन वरती जाते. म्हणजे जेणेकरून आपण शेड क्लिनिंगच्या टायमिंगला या लाईनी आपण वरती घेऊन खाली शेड क्लीन करू शकतो. बघू शकता तुम्ही 5 फेडिंग आणि 6 ड्रिंकिंगची तर सर्व विंचिंग सिस्टम लागलेलं आहे. हे बघा, हे इथं रेग्युलेटर पण आहे. गारटेक कंपनीची आपली ड्रिंकिंग लाईन आहे. हे सेंटर रेग्युलेटर म्हटलं जातं याला. आपण इथून या लाईनला पाण्याचा प्रेशर दिला जातो, म्हणजे इथून पाणी दिलं जातं, इन केलं जातं आणि दोन्ही साईडनं आउट असतं. मी दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे. तर प्रत्येक लाईनला इथं सेंटरमध्ये आपण रेग्युलेटर जोडलेलं आहे, म्हणजे पाण्याचं कनेक्शन इथं सेंटरला दिलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, निप्पल आहे. हे बघा, पाणी येतं आहे. तर आपण या शेडला नाही का 1 2 3 4 5 डोर काढलेले, म्हणजे जेणेकरून लिफ्टिंगला प्रॉब्लेम नको यायला. हे बघू शकता तुम्ही, 1 2 3 4 आणि लास्टला एक 5. एकदम योग्य पद्धतीनं काम पूर्ण झालेलं आहे आपलं AC फॉर्मचं.
ही साईट आपली श्रीगोंदा तालुक्यात कुलधरण गावामध्ये झालेली आहे. पूर्ण इन्स्टॉलेशन कंप्लीट होऊन आज पूर्ण टेस्टिंग वगैरे झालेली आहे. आज आम्ही फार्मरला शेड त्यांना दिलेलं आहे. त्यांचे आता पूर्ण आता ते त्यांची बॅच लवकरच येणार आहे. हे बघू शकतात. आता नवीन फार्मर म्हणतील हे काय आहे, तर हे एअर आपल्या शेडमध्ये AC फॉर्मला हे एका साईडला फॅन लावले जातात. तर आपण AC फॉर्मला हे बघा 8 फॅन लावलेले, जेणेकरून आतमध्ये जे होणारी उष्णता एअर म्हणजे हवा गरम होणारी हवा त्या साईडच्या कूलिंग पॅडमधून आपल्याला थंड हवा येते, तर ती या फॅनद्वारे बाहेर काढल्या जाते. याला पण ॲटोमॅटिक आहे, डायरेक्ट प्रोग्रामिंगवर सेन्सर असतात MLAT टेम्परेचर. ते आपण टेम्परेचर सेट केल्यापासून जसं आपण टेम्परेचर सेट करू त्यानुसार चाललं जातं. ॲटोमॅटिक चालतात, ॲटोमॅटिक बंद होतात, टेम्परेचर मेंटेन करतात ते. तिकडं मी तुम्हाला दाखवलं होतं कूलिंग पॅड 50 फूट त्याच्यावरती चालतात. हे बघू शकता तुम्ही. ही फिडिंग लाईनची मोटर आहे. या फिडिंग लाईनच्या मोटरवरती त्या साईडनं हॉपरमधून फीड डायरेक्ट इथपर्यंत येतं आणि इथं आपण सेन्सर दिलेला आहे, इलेक्ट्रिकल सेन्सर. तर ह्या सेन्सरला फीड लागल्यावरती ते लाईनला बंद करतं. आणि इथं आउट आहे ड्रिंकिंग लाईनचा. तर ड्रिंकिंग लाईनमधून इथून आपण पाणी इथं बाहेर काढलं जातं, म्हणजे क्लिनिंगच्या वॉशिंगच्या टायमिंगला पाणी इथून बाहेर येतं. बघू शकता तुम्ही. तर असंच आपल्या पेजला स्वामीजी इन्स्टॉलेशन एंटरप्राइजेसला फॉलो करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. ओके.